आणि एक ब्रेकिंग न्यूज, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकाच विमानानं प्रवास मुंबईवरून नागपूरला जाताना दोघांचा देखील एकाच विमानानं प्रवास बघायला मिळतोय। ठाकरे फडणवीसांच्या एकत्र प्रवासाची दृश्य TV9 मराठीवर आपण पाहणार आहोत। ठाकरे आणि फडणवीसांनी एकमेकांसोबत हात मिळवणी सुद्धा केलेली आहे आणि दोघांनी एकाच विमानातून प्रवास केलेला आहे। एकाच विमानातून प्रवासाची ही दृश्य आपण पाहू शकतोय। आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानातून प्रवास बघायला मिळतोय। मुंबईवरून नागपूरला जाताना दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। इतरही काही महत्त्वाची नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास या ठिकाणी। नक्कीच सेजल, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे 3 दिवस विविध मतदारसंघातील दौऱ्यांमध्ये जात आहेत आणि आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 2 दिवस नागपूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत। मात्र जात असताना एकाच विमानातून दोन्ही नेत्यांचा प्रवास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। सायंकाळी 6:30 वाजता मुंबईवरून नागपूरच्या दिशेने विमान जाणार आहे। या फ्लाईटमध्ये दोन्ही एकत्रित नेते जे आहे ते भेटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्याचा दौरा आटपून मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर ते आता उद्याच्या विविध कार्यक्रमांसाठी आणि बैठकांसाठी नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत। तर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी, हिंगोली, नांदेड त्यासोबतच इतर मतदारसंघातील दौऱ्यांसाठी रवाना होत आहेत आणि हे रवाना होत असताना एकाच विमानामध्ये जो आहे तो त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवातीला जेव्हा विमानामध्ये जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकमेकांशी संवाद देखील झाला, एकमेकांची त्यांनी विचारपूस देखील केली। त्यासोबतच संजय राऊत देखील त्यांच्या सोबतच आहेत। विनायक राऊत, अनिल देसाई, आदित्य ठाकरे हे सर्व एकत्रित नेते जे आहेत ते एकाच विमानाने प्रवास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची फ्लाईटमध्ये जात असताना विचारपूस देखील केली आणि संजय राऊत यांच्याशी देवेंद्र फडणवीसांची बातचीत देखील झाली। आपण पाहतोय की 2019 नंतर भाजप आणि ठाकरे गट जो आहे तो वेगळा झाला होता। त्यानंतर अनेक भेटी ज्या आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आज नागपूरला जात असताना दोन्ही नेत्यांची पुन्हा एकदा जे आहे ते भेट झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि दोन्ही नेत्यांमध्ये संवाद देखील झालेला आहे। 8 वाजता ते नागपूर विमानतळावरती उतरतील उद्धव ठाकरे आणि त्यानंतर ते थेट यवतमाळ, वाशिमच्या दिशेने रवाना होतील। विविध सभा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे घेणार आहेत। 6 खासदार फुटल्यानंतर पहिली सभा जी आहे ती त्यांची यवतमाळला होणार आहे। मात्र त्या अगोदरच जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे त्याचसोबतच ठाकरे गटाच्या इतर नेत्यांशी त्यांची फ्लाईटमध्ये चर्चा झाल्याचं आपण पाहायला मिळतंय आणि गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे हे थेट भाजप आणि शिंदे गटावरती टीका करत होते। मात्र ही टीका विसरून एअरपोर्टवरती आल्यानंतर दोघांनी एकमेकांची विचारपूस केली। आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकमेकांची बातचीत केली आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये नागपूर विमानतळावरती उतरणार आहेत। मात्र त्या अगोदर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच निवृत्ती, तुम्ही आमच्यासोबत असेच फोनवर जोडलेले राहा। ही दृश्य आहेत